वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 ची परीक्षा साठीचं अप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात आहे आणि त्याच्यामध्ये एक विषय जो येतोय तो म्हणजे क्वालिफाईंग कोड 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या संदर्भातले डिटेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. बऱ्याच वेळा आम्ही सर्वांना सांगत असतो की जे फ्रेशर्स विद्यार्थी आहेत त्यांनी आता परीक्षा द्यायची डायरेक्ट, म्हणजे 2026 मध्ये नीटची परीक्षा दिलेली आहे किंवा 12वीची परीक्षा दिलेली आहे पहिल्यांदाच, अशा विद्यार्थ्यांना नंबर 1 लिहायचा, म्हणजे कोड जो आहे तो 1 नंबर आहे आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नंबर 2 आहे. खरं तर हे सर्व आहे, परंतु त्यांनी डिटेल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती आपण लक्षात घ्यायची आहे. 1 नंबरचा जो कोड आहे तो म्हणजे फ्रेश विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजे जे विद्यार्थी 2026 मध्ये 12वीच्या बोर्डमधून परीक्षेला बसलेले आहेत आणि पहिल्यांदाच नीटची परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 1 नंबरचा कोड आहे. ज्यांनी रिपीटर आहेत ते सर्व 2 नंबर मध्ये कोड घ्यायचा आहे, परंतु तरी पण 7 कोड साठी कसं इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला सांगतो. कोड नंबर 2 साठी जे 2026च्या अगोदर 12वीची परीक्षा दिली, मग ते 25 मध्ये 24 मध्ये किंवा त्याच्या अगोदर 12वीची परीक्षा दिली आणि रिपीटर विद्यार्थी आहेत असे विद्यार्थ्यांना कोड नंबर 2 घ्यायचा आहे. कोड नंबर 3 कोणता आहे बघा, रिपीटर ऑफ कर्नाटका स्टेट बोर्ड, म्हणजे जे विद्यार्थी गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये किंवा 24 मध्ये ज्यांनी म्हणजे कर्नाटक स्टेट मधून बोर्डची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोड 3 आहे. 3 कोड म्हणायला सांगितलंय. नंतर एमबीबीएस डिग्री जर परदेशात एखादा विद्यार्थी घेत असेल आणि इकडे रिपीट करत असेल तर याच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र कोड नंबर 4 आहे. या ठिकाणी 4 नंबर. प्री प्रोफेशनल एक्झाम देत असेल कदाचित किंवा प्री मेडिकल एक्झाम देत असेल तर याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी, त्याचबरोबर बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग, डी फार्म, बी फार्म किंवा बीयूएमएस, बीओएटीएच अशा प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणासाठी शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी रिपीटर असतील, म्हणजे ते रिपीटरच असणार आहेत, ते अगोदर परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कोड नंबर 4 आहे. त्यानंतर कोड नंबर 5 आहे ते बीएससी अपियर, म्हणजे जे विद्यार्थी बीएससी फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर अशा विद्यार्थ्याला आहेत, असे सगळे विद्यार्थ्यांचे बीएससी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र या ठिकाणी कोड आपल्याला 5 नंबरचा आहे. त्याचबरोबर बीएससी पास झालेले आणि पुढे गेलेले आहेत, म्हणजे एमएससी शिक्षण घेत असतील किंवा बीएससी पास होऊन 2-3 वर्ष झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी कोड नंबर 6 आहे. आणि कोड नंबर 7 जे आहे ते आपल्याला फॉरेन कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे एनआरआय, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, जे परदेशात राहत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोड नंबर 7 आहे. एकंदरीत कोड जे आहेत ना, जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी कोड नंबर 1 आहे आणि बाकीच्या सर्वांसाठी 2, 3, 4, 5 आणि 6 आणि 7 असे आहेत. परंतु 7 नंबरचा कोड आहे तो फॉरेन स्टुडंटसाठी आहे, म्हणजे परदेशातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु 6, 4, 5, 3 आणि 2 हे सर्व जे कोड आहेत ना ते रिपीटर विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळं जर सर्वसाधारणपणे डिटेल जे बीएससी करणाऱ्यांसाठी वेगळं आहे, ज्यांनी एमबीबीएस बीएमएस करत असतील अशासाठी वेगळं आहे, कर्नाटक बोर्डासाठी वेगळं आहे, परंतु सर्वांसाठी एक सर्वात सोपा मुद्दा सांगेल की जे 12वी सायन्सची परीक्षा 2026 मध्ये देणारे आता अपियर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोड नंबर 1 आहे आणि बाकींच्या सर्वांसाठी कोड नंबर 2 असं टाकलं तरी चालू शकतं. एवढे डिटेल्स नाही टाकलं तरी चालू शकतं, परंतु तुम्हाला रेफर करायचं असेल तर हे कोड तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत, ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत. जर कदाचित तुम्हाला ते बघून त्यानुसार भरले तरी चालू शकतात. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट काउन्सिलिंग 2025-26चा जो काही प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स ही सिरीज आपल्यापर्यंत चालू ठेवावी असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला आपला हा जो चॅनल आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपली पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा चालू आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तपासू शकता की कसं आपल्याला जॉईन करता येऊ शकतं. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ बुक पाहिजे पाठीमागच्या वर्षाचं किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षाचं ते सुद्धा तुम्हाला इकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्यांना नीटच्या प्रिपरेशन मध्ये जर समजा काही राजर्षी शाहू कॉलेज आहे, नारायणा इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे आलं नाही, आकाश आहे, IIB आहे, RCC आहे, विद्याराधना अकॅडमी आहे, राजर्षी शाहू कॉलेज लातूर आहे, या सर्वांचे टेस्ट पेपर एकत्रितरित्या म्हणजे त्यामध्ये GT आहेत, ग्रँड टेस्ट आहेत, युनिट टेस्ट आहेत, WT आहेत किंवा टॉपिक वाईज सिलेबस आहेत, दोन्ही सर्व प्रकारच्या मॉक टेस्ट आहेत. जवळपास आपल्याकडे 200च्या आसपास सर्व प्रकारचे टेस्ट पेपर सापडतात. हे सर्व पेपर आजपर्यंत जवळपास हजारो विद्यार्थ्यांना आम्ही देऊन त्यांचा बेनिफिट झालेला आहे. फिजिकल स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला 2250 रुपये लागतील आणि समजा जर
ऑनलाईन स्वरूपात व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाहिजे असतील तर 1,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. त्याच्यासाठी सुद्धा आपले जे नंबर दिले आहे त्याच्यावरती 1,000 किंवा 2,200 रुपये फोन पे करून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवला तर तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर संच ऑनलाईन तुमच्या व्हॉट्सअपवरती देऊन टाकू. त्याचबरोबर जसे जसे पेपर तिकडे येतील तसे तसे पेपर परीक्षेपर्यंत इथून पुढे राहिलेल्या 2-2.5 महिन्यामध्ये सर्व पेपर तुम्हाला जसे तसे येतील की जेणेकरून तुमचा स्कोर कमीत कमी 100 मार्काने ग्रो होऊ शकतो. जवळपास आतापर्यंत 500 पेक्षा जास्त पेपर आपले गेलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असे विद्यार्थी आपल्याला संपर्क करू शकतात. पेड काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये यायचं असेल असे विद्यार्थी आपल्या टीमशी संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्याला क्वालिफाईंग कोडसाठी जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी नंबर 1 कोड टाका. बाकीच्या सर्वांनी नंबर 2 टाकला तरी चालू शकते. डिटेल्स सर्व गोष्टी आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.